कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दामिनी, काय बोलायचंय ते स्पष्ट बोल। वहिनी, आपल्या आदित्य आणि प्रीतम मध्ये जोरदार भांडण झालंय। तू झोपेत तरी आहेस किंवा तुला स्वप्न पडले? मी पूर्ण शुद्धीतच सांगते तुम्हाला, आणि खरं सांगतेय, अहो त्यांची भांडणं इतकं थराला गेलेत ना, त्यांनी मारामारी सुद्धा केली काल रात्री। शक्यच नाही, आदित्य आणि प्रीतम या जन्मातच काही, कुठल्याच जन्मात इतकं भांडणं शक्यच नाही। मला ना माहिती होत तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये। तुम्ही एक काम करा ना, आदित्यला आणि प्रीतमला समोर बोलवा आणि विचारा। मला काही त्याची गरज वाटत नाही। मग ते बाकीच्या पत्रिकांचं जरा बोलायचं। वहिनी ऐका ना माझं। वहिनी, प्रिया मॅडम, मी तुम्हालाच भेटायला येत होते। हा मग काय झालं? प्रिया मॅडम, एक लई मोठी अडचण झाली आहे। कसली अडचण? काल रात्री आदित्य सर आणि प्रीतम सरांमध्ये जे काय बी झालं ना, ते समजा देवी यांना कळलं आहे। काय? पण तू मला नीट सांग, नेमकं काय कळलंय? सांगते। आदित्य सर आणि प्रीतम सर एकमेकांशी बोलत नाहीत, हे कळलं आहे देवी यांना। पण हिंना कोणी सांगितलं? दामिनी मॅडमने सांगितलं। दामिनी काकूंना तरी कसं कळलं ते मला नाही माहिती। पण हे बघा, देवी यांना जर काही समजलं ना, तर त्यांना लई त्रास होईल। त्यांना हे कळता कामा नये। हे बघा प्रिया मॅडम, काल रात्री जे काय बी झालं त्याचा तुम्हाला बी त्रास होतोय, मला कळतंय। पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। जे काय बी करायचंय ना, ते आपल्यालाच करावं लागेल। हारू, मला तुझी काळजी समजते। आईंच्या होणाऱ्या त्रासासमोर माझा त्रास अगदीच क्षुल्लक आहे। पण तू म्हणतेस तसं आईंना या सगळ्याची जरा पण भनक लागली असेल ना, तर त्यांनी त्या दोघांना समोरासमोर बोलावून खरं खोटं करण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे। जर का तसं झालं तर आदित्य सर देवी यांना समज खरं सांगून टाकतील। कारण आदित्य सर देवी यांशी कधी बी खोटं बोलत नाहीत, आणि प्रीतम सुद्धा खोटं बोलणार नाही। आधीच त्यांच्या मनात आदित्य दादांबद्दल खूप राग भरलाय, आणि रागाच्या भरात ते काय बोलून जातील ना, त्यांना पण कळणार नाही। प्रिया मॅडम, आपण एक काम करूया, म्हणजे आपण त्यांना सांगूया की देवी यांनी जर का त्यांना विचारलेस तर आमचं भांडण झालंच नाही असं त्यांनी देवी यांना सांगू दे, असं त्यांना आपण सांगूया। हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रीतम सरांशी बोला, मी आदित्य सरांशी बोलते। मलाही तेच योग्य वाटते। तू नको काळजी करू, मी बोलते प्रीतमशी। ओय, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।